आजच्या पाठाचे नाव आहे पक्ष्यांचा राजा मोर, फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब, प्राण्यांचा राजा सिंह. तसा पक्ष्यांचा राजा कोण? कोणी म्हणेल की पोपट हा पक्ष्यांचा राजा. तो कसा सुंदर दिसतो आणि किती गोड बोलतो. पण पोपटापेक्षा सुंदर दिसणारे आणि पोपटाहून गोड बोलणारे कितीतरी पक्षी आहेत. ते का नाहीत मग पक्ष्यांचे राजे? कोणी म्हणेल की कोकिळ हा पक्ष्यांचा राजा असावा. तो गातो किती छान, पण त्याचा रंग काळा कुळकुळीत. मग गरुडाला करावा पक्ष्यांचा राजा. तो किती उंच उंच उडतो. गरुडाने तर स्वर्गात जाऊन अमृत आणले होते म्हणतात. पण केवळ उंच उडता येते हा गुण राजा व्हायला पुरेसा होईल? राजा कसा हवा? रुबाबदार, दिमाखदार. त्याचे कपडे कसे हवेत? भारी भारी, जरीचे, रत्ने मानके बसवलेले, दुसऱ्या कोणाजवळ नसतील असे. शिवाय राजा म्हटले की मुकुट हवा डोक्यावर, तोही रत्नजडीत. राजाने एक पाऊल टाकले की सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले पाहिजे. एकदा लक्ष गेले की डोळे त्याच्यावर खिळून राहायला हवेत. असा कोणता पक्षी? डोक्यावर मुकुट घातलेला, भरजरी पिसारा ल्यालेला, चालताना सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा तो मोर. दुसरा कोण असणार? कसा असतो त्याच्या डोक्यावर तुरा? शोभिवंत, ऐटबाज असा. आणि त्याचा पिसारा जणू निळ्या मखमलीच्या अंगरख्यावर हिरे पाचू जडवलेले आहेत. पिसारा न फुलवता देखील मोर चालू लागला की वाटते त्या अंगरख्याचा लांबलचक घोळ त्याच्या मागून येतो आहे. त्याच्यावर पिंपळ पानांची डोळ्या डोळ्यांची नक्षी आहे. राजाला करतात तसा मुजरा करावासा वाटतो मोराला. पावसाळ्यात जेव्हा ढग दाटून येतात तेव्हा आभाळात ढगांचा पिसारा फुलतो. पाऊस येणार येणार असे सांगत गारगार वारे वाहू लागतात. झाडे पाने डोलू लागतात. मग मोरही आपला लखलखीत पिसारा फुलवतो. वर चोच करून नाचू लागतो आणि ओरडतो, मियाव मियाव. एका कवितेत म्हटले आहे ते अगदी खरे वाटते. तीत म्हटले आहे, मान उंच उभारून फोडीशी काटा हो, ढगांना का बोलाविशी, या हो या हो या हो. या आणि जसा माझा पिसारा फुलला आहे तसा उन्हाळ्यात सुकलेल्या या झाडांचा पिसारा फुलवा. माझ्या तुऱ्यासारखे गवताचे तुरे जिकडे तिकडे फुटू द्या. मी नाचतो आहे तशी पाने फुले पशु पक्षी नाचू द्या. मेघांनो या हो या हो. असा नाचणारा मोर पाहायला मग मेघांची दाटी होते आणि पावसाची वृष्टी होते. हा मोर पक्ष्यांचा राजा असला तरी तो आपला लहानपणापासूनचा दोस्त असतो. अगदी बाळाला बसता सुद्धा येत नसते तेव्हा आई त्याला आपल्या मांडीवर बसवते. बाळाचा गोरा गुबरा डावा तळहात पसरते, उजव्या हाताचे बोट उचलते आणि ते छोटेसे बोट त्या तळव्यावर नाचवत म्हणते, इथं इथं बैसरे मोरा, बाळ घालतं चारा, चारा खा, पाणी पी, भुर्र उडून जा. आई असे म्हणत असतानाच मोर आपला दोस्त बनून जातो. मग दिसते सावळ्या हसऱ्या बाळकृष्णाच्या कुरळ्या कुरळ्या केसात खोवलेले मोरपीस. ते मोरपीसही जणू आनंदाने हसत असते आणि आपल्याला हसवते. सरस्वतीच्या चित्रात, वासुदेवाच्या टोपीत, घरात लावलेल्या शोभिवंत पंख्यात मोरपीस आपल्याला भेटतच असते. शाळेला गेलो की आपण कुठून ना कुठून एखादे मोराचे पीस मिळवतो. ते मऊ पीस हळूच गालावर फिरवतो, त्याच्यावर कुंकू टाकतो आणि मोराचे पीस जर इतके सुंदर आहे तर अशी शेकडो पिसे असलेला मोर किती सुंदर दिसत असेल अशा कल्पना करत बसतो. आणि मग तो मोर आपल्याला एखाद्या बागेत, एखाद्या देवळात किंवा एखाद्या हौशी माणसाच्या अंगणात दिसतो. दूर प्रवासाला गेले तर एखाद्या झाडावर सुद्धा तो दिसतो. त्याच्याकडे पाहून आपले भान हरपते. किती सुंदर आहे हा मोर, खरा अगदी पक्ष्यांचा राजाच असे आपण पटकन म्हणून जातो. मोर सर्वांगाने सुंदर आहे, पण त्याचे पाय मात्र लांबोडे, काटकुळे, वाळक्या पांढऱ्या काटक्यांसारखे. छे छे, त्याच्या सुंदर तुऱ्याला, रंगीत पिसाऱ्याला ते पाय मुळीच शोभत नाहीत. पण मोराचे पाय भक्कम असतात. त्याच्या पायांना मागच्या बाजूला एक एक नखी असते. ती चांगली टोकदार असते. तिने तो आपल्या शत्रूंचा समाचार घेऊ शकतो. मोराची पिसे पळवायला जंगलातले लांडगे कोल्हे आले की मोर आपल्या भक्कम चोचीने त्यांचे डोळेच फोडतो किंवा त्यांच्या कपाळावर जखम करतो. सापाचे सुद्धा मोरापुढे काही चालत नाही. मोर आपल्या चोचीने त्याला मारून टाकतो. तो राज्यात जर आहे तर तो शूर असणारच. जशी कावळा कावळी,
चिमणा चिमणी तशी मोर लांडोर. लांडोर मोरांपेक्षा लहान असते. तिला पिसारा नसतो, त्यामुळे ती कशी तरीच दिसते. मोर नाचायला लागला की लांडोरही नाचते अन मग तिला सगळे हसतात. मोराला फारसे उंच उडता येत नाही, पण त्याच्या पिसाऱ्यामुळे तो थोडासा उडाला तरी त्याची भरारी छान दिसते. असा हा मोर आपला लहानपणापासूनचा मित्र आहे. आपल्याबरोबर गाणारा, नाचणारा, पक्ष्यांचा राजा म्हणून मिरवणारा. आता तर आपण त्याचा राष्ट्रीय पक्षी म्हणून गौरव केला आहे. आता जेव्हा जेव्हा ढग दाटून येतील, गार गार वारा सुटेल, झाडे पाने नाचू लागतील, तेव्हा आपल्याला मोराची आठवण होईल. आपण नाचत नाचत व टाळ्या वाजवत त्याला म्हणू, मोरा रे मोरा, बघ वर बघ, आकाशात आले काळे काळे ढग. मोरा रे मोरा, एक पाय दुमडून, नाच तर खरा पिसारा उघडून. असा आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी, सर्व पक्ष्यांचा राजा. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.